नमस्कार मित्रांनो, मी प्रल्हाद पाटील आणि मंगल अकॅडमी तर्फे आपली ही मॅथची जी मोफत सिरीज आपण सुरू केलेली आहे, या सिरीजचं आज हे 9वं लेक्चर आहे आणि अशीच ही सिरीज पुढे चालत राहणार आहे. आता आपला संख्या ज्ञान 5वीचा जो दुसरा चॅप्टर आहे तो संपत आलेला आहे. याच्यानंतर शेवटचा एक उदाहरण संग्रह राहील आणि एक छोटीशी कन्सेप्ट आहे, मोठी संख्या म्हणजे काय आणि छोटी संख्या म्हणजे काय, दोन संख्यामधील तेवढा फरक आपल्याला कसा काढायचा ते शिकायचंय. त्याच्यानंतर आता आपण इथं उदाहरण संग्रह क्रमांक 5 आज घेणार आहोत. या 5 नंबरच्या उदाहरण संग्रहामध्ये 4 आपल्याला प्रश्न दिलेले आहेत आणि ते सोडवायचे आहेत. इथं बोर्डवर मी तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. आता बघा आपण ते कसे सोडवायचे. आपला पहिला प्रश्न काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका. बघा, खालील संख्येतील म्हणजे खाली आपल्याला या 5 संख्या दिलेल्या आहेत, त्यातील खालील संख्येतील अधोरेखित अंकाचे, अधोरेखित म्हणजे ज्या अंकाच्या खाली रेष मारलेली आहे. बघा, इथं रेष मारलेली, इथं रेष म्हणजे खालील संख्येतील, या ज्या खाली संख्या दिली यातील अधोरेखित अंकाची, फक्त तेवढ्याच एका अधोरेखित अंकाची काय काढायची, स्थानिक किंमत. आणि मी स्थानिक किंमत काढणं तुम्हाला काल शिकवलं होतं. खूप सोपं असतं, अगदी सोपं असतं. तुम्हालाही माहिती आहे किती सोपा प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर म्हणून मी इथं बांध देतो. ठीक आहे. आता हा 7 इथं जसा घ्यायचा आपल्याला माहिती आहे आणि या 7च्या उजवीकडे जितक्या संख्या असतील तितके शून्य याच्यावर ठेवून द्यायचे. किती संख्या आहे, 1 2 3 4 5 6. मग आपण काय करायचं, याच्यावर 6 शून्य ठेवून द्यायचे जसे. बघा, आपण जेवढ्या संख्या आहे तेवढे शून्य काय केलेले आहे, या 7 वर ठेवलेले आहे. म्हणजे 70 लाख ही या 7ची काय झाली, स्थानिक किंमत झाली. या 8ची विचारली असती तर ती आपण काढली असती, पण आपल्याला काय सांगितलेलं आहे, संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत काढा, म्हणून आपण याची स्थानिक किंमत काढली. आता याची स्थानिक किंमत काढायची तर कशी करायची. बघा, इथं बांध देतो मी तुम्हाला. सर प्रत्येक वेळेस बांध, हो, तुम्ही असं एका खाली एक लिहायचं. ठीक आहे. बघा, आता हे 4 तुम्ही लिहिलं. त्याच्या पुढं किती संख्या आहे, 1 2 3 4 5. मग 5 शून्य, 1 2 3 4 5 असे 5 शून्य. बघा, म्हणजे या 4ची स्थानिक किंमत किती झाली, 4 लाख झाली. किती झाली, 4 लाख. तशी आता या 5ची स्थानिक किंमत चला या प्रश्नाच्या उत्तराखाली आपण आता 5 घेऊ. ठीक आहे. 5 वर किती, 1 2 3 4, 1 2 3 4. ओके, आलं लक्षात तुमच्या. कसं लिहायचं तर आता हे झाली 5 या अंकाची स्थानिक किंमत. आता पुढचं कसं करायचं, परत इथं बांधू या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी आणि 0. आता 0च्या पुढे किती संख्या आहे, काहीच नाही. मग त्याच्या पुढे काहीच लिहू नका. म्हणजे या 0ची स्थानिक किंमत किती झाली, 0. आणि 0च्या पुढे जर संख्या असतं तर मग 0वर तुम्ही 0 0 0 देत बसले असते का, तर नाही. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, अंकामध्ये 0 कोठेही येऊ, 0ची स्थानिक किंमत ही फक्त 0च असते. आलं लक्षात. चला पुढे बघा. 5 नंबर इथं किती दिलंय, 9. 9 वर 1 2 3 4 तर मग 4 शून्य, 1 2 3 आणि 4. मग या 9ची स्थानिक किंमत किती झाली, 90,000. ओके, या 9ची विचारली असती तर 9,000 झाली असती आणि या 9ची विचारली तर 900 झाली असती. म्हणून या 9ची 90,000 झाली. अशा प्रकारे स्थानिक किंमत काढायची असते. आता तुम्हाला स्थानिक किंमत काढणं हे तुम्ही शिकला असाल असं आपण गृहीत धरूया आणि आता पुढचा प्रश्न या उदाहरण संग्रहातला सोडूया. बघा, आता दुसरा नंबरचा प्रश्न काय सांगतो, विस्तारित स्वरूपात लिहा. म्हणजे या ज्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, या ज्या संख्या दिलेल्या आहेत या संख्या काय करतात, ते विस्तारित स्वरूपात लिहा असं आपल्याला सांगत. विस्तारित स्वरूप म्हणजे काय, तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं, त्या संख्येतल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहायची आणि त्याला बेरजेच्या स्वरूपात मांडायचं. खूप सोपं असतं. बघा कसं करायचं. आता याचं लिहायचं, आपण याच्या समोर बाण मारू. कसं लिहायचं, इथं पहिला अंक कोणता आहे, 5, आणि लिहा 5. मग 5 वर किती संख्या, 1 2 3 4 5 6. लिहा 1 2 3 4 5 आणि 6. बघा, इथं किती, 6 शून्य. का बरं, इथं 6 संख्या आहेत म्हणून. मग याची स्थानिक किंमत किती झाली, 50 लाख. ओके, हे झालं पहिलं. मग याला काय करायचं, बेरजेचं चिन्ह द्यायचं आणि पुढची संख्या घ्यायची. पुढची किती, 6. मग 6 वर किती शून्य जाणार, 1 2 3 4 5. मग 1 शून्य कमी, 1 2 3 4 5. ओके, आलं लक्षात तुमच्या. 6ची किंमत किती झाली, 6 लाख. 6ची स्थानिक किंमत किती, 6 लाख. आता विस्तारित स्वरूप लिहिताना प्रत्येक अंकाची अशी स्थानिक किंमत एका पुढे एक काय करायची,
ठेवत जायची. मग अशी ठेवत गेल्यानं काय होतं, त्याला बेरजेचं स्वरूप प्राप्त होतं. आणि ते बेरजेचं स्वरूप म्हणजे त्याचं काय असतं, विस्तारित रूप. याला असं बरोबर का लिहितोय, कारण या सर्वांची बेरीज नंतर परत हीच संख्या येणार आहे. बघा आता 4 घेऊ, मग याला प्लस करायचं. 4 या अंकाची स्थानिक किंमत कशी काढायची, त्याच्यासमोर किती अंक आहे, 4, म्हणून 4 शून्य. मग 1 2 3 आणि 4. ओके, म्हणून ही झाली 40,000. ठीक आहे. आता 3 ची किती, बघा हे 3 समोर किती अंक आहेत, 3, म्हणून 3 ची झाली 3,000. ओके, आलं लक्षात तुमच्या. बघा या 3च्या नंतर कॉमा पडतोय, इथं बी 3च्या नंतर कॉमा पडतोय. बघा इथं 6च्या नंतर कॉमा पडतोय, इथं 6च्या नंतर. इथं या 50 नंतर एक संख्या येऊन कॉमा पडतोय, इथं 50 नंतर एक शून्य येऊन कॉमा पडतोय. म्हणजे जसे या संख्या आहेत तसंच त्याचं विस्तारित रूप तुम्हाला बघायला मिळत आहे. आता शेवटचं, आता हे 2 वर किती संख्या रे, 2, म्हणून 2 शून्य. इथं 1 वर किती शून्य रे, मग हे बघा 1 वर 1. आणि इथं शेवटी 5 वर एकही संख्या नाही, म्हणून 5 जशाला जसे. हे झालं पूर्ण या संख्येचं विस्तारित रूप. तुम्ही म्हणाल हे कशासाठी गरजेचं आहे, तर आपण ज्या संख्या वाचतो त्या संख्या वाचनामध्ये याचा आपल्याला उपयोग झालेला असतो. ठीक आहे. बघा आता परत आता याचं विस्तारित रूप, जसं मी याचं विस्तारित रूप काढलं तसंच प्रत्येक संख्येचं विस्तारित रूप. आता याचं बघा, आता हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही 7चं काढलं, हा किती, 1 2 3 4 शून्य. मग 1 2 3 आणि 4 शून्य. हे बघा इकडे जाताना परत आता 0. मग 0चं किती काढायचं रे बाबांनो, 0वर आता 0 देत बसायचे, 1 2 3. मग 1 2 3 आणि मग प्लस. हो चालतं, काहीच हरकत नाही, कारण 0वर 3 शून्य दिले याचा अर्थ 0च होतो. म्हणून असं न लिहिता आपण काय करतो, फक्त एकच 0 देतो आणि त्याला कंटिन्यू करतो. आणि असं आपण त्याचं काय करतो, विस्तारित रूप करत असतो. पुढं 8. मग 8 वर किती शून्य, 2 संख्या आहेत म्हणून 2 शून्य. याला लक्षात. बघा आता शेवटी कोण, 1. मग हे 1 वर 1च्या इकडच्या साईडला म्हणजे उजव्या साईडला किती संख्या, 1, म्हणून इथं किती 1. आणि शेवटी उरले किती, 5. 5च्या अलीकडे काही आहे का, नाही, म्हणून 5ला 5. हे झालं याचं विस्तारित रूप. आहे की नाही सोपं. आता बघा याचं, आता याचं जसं तुम्ही हे काढलं तसंच अगदी हे काढायचं. किती सोपं आहे, खूप सोपं आहे. बघा आता हे 8, 1 2 3 4 5 संख्या म्हणून 5 शून्य. 1 2 3 4 आणि 5. ओके, मग हे झाले 5 शून्य प्लस. त्याच्यानंतर 3, मग 3वर किती शून्य, 4. 1 2 3 4. 4 मी डायरेक्ट कसं काढलं, कारण जसं जसं आपण इकडे येतो तसं तसं एक एक शून्य कमी होत जातंय. बघा इथं किती शून्य होते, 6. इथं 5, इथं 4, इथं 3, इथं 2, इथं 1, इथं शून्यच नाही. अशा प्रकारे एक शून्य कमी होत जातो. मग इथं 8वर किती शून्य लिहिले आपण, 5. मग 3वर किती, 4. हे आलं लक्षात. पुढं 5वर किती येईल, मग 4, म्हणून हे 5 आणि 5वर 4 शून्य. मग हे इथं किती, 9. मग 9वर किती शून्य, 2 शून्य. इथं किती, 9. 9वर किती, 1 शून्य. आणि पुढे किती, 9. आलं. बघा किती सोपं, एक एक शून्य आपण कमी करत गेलो. पण इथं बघा, इथं 4 शून्य होते आणि इथं डायरेक्ट 2 शून्य. असं का बरं झालं, कारण ह्या शून्यावरही काही शून्य आले होते, आपण जे वगळले होते. जे असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा थोडं काळजीपूर्वक सोडवायचं. आलं लक्षात. बघा आता हे 8 8 8 8 8 करून टाकलं आणि शेवटी 9. मग कसं, आता तर तुम्ही बिंदास लिहा, 1 2 3 4 5. हा काय करणार, 8. 8वर किती शून्य, 5. 1 2 3 4 5. चला सर 8. 1 2 3 4. चला 8 1 2 आणि 3. चला पुढं 8 1 आणि 2. बरोबर आहे का. बघा किती फास्ट केलं आहे का. इथे किती, 5. मग 1 2 3 4 5. कॉमे मारायचे का, मारायचे असले तर मारायचे. हे बघा. ओके ओके. 8. आता ह्या 8 घेतले, मग ह्या 8वर 1 शून्य आणि उरला 9. मग 9 जशाला जसा. सर तुम्ही इतकं फास्ट कसं लिहिलं, तर आपण एक एक शून्य कमी करत गेलो, कारण इथं 8 8 8 8 8 होते. मग 8 टेकवला की इतके 8 टेकवला की त्याच्यानंतर किती शून्य टाकायला, मग 5. 8 टेकवला की 4 शून्य. 8 टेकवला 3 शून्य. 8 टेकवला 2 शून्य. 8 टेकवला 1 शून्य आणि शेवटी 9. मग 9चा शेवटी 9. तसं आता शेवटचं प्रश्न, शेवटचं काय, 9. 9वर किती, 1 2 3 4 5 6. मग करा 1 2 3 4 5 आणि 6 लिहिलं. 2. 2वर किती, मग 5. 1 2 3 4 5. ओके. आता हे 3वर किती, 4. म्हणजे बघ 3वर 1 2 3 4.
ओके, 3च्या नंतर 2वर 3, हे 2, 1 2, ओके, आणि हे 3, म्हणजे मी शून्य म्हणतोय. 9वर किती शून्य? 2, कारण इकडे 2 संख्या आहे. हे बघा, 9वर 2 शून्य, शेवटी 9वर 1 शून्य, कारण परत 9 येतोय, मग 9वर 1 शून्य, आणि शेवटी किती आहे? 2, म्हणून इथं 2. बघा, अशा प्रकारे आपल्याला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा उदाहरण संग्रह 5 मधला सोडवायचा होता. अशा प्रकारे आपण 2 प्रश्न आता काय केलेले मित्रांनो सोडवून तुम्हाला दाखवलेले. आता 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न आणि 4थ्या क्रमांकाचा प्रश्न आपण घेऊया. ठीक आहे, बघा आता आपण 3रा प्रश्न सोडवणार होतो. 3ऱ्या प्रश्नामध्ये काय दिले, तर आपल्याला 3 अंक दिलेले आहे आणि त्या अंकातील प्रत्येक अंकाची, म्हणजे आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहे आणि त्या संख्येतील प्रत्येक अंकाचं स्थान कोणतं आहे आणि मग त्याची स्थानिक किंमत काय, असा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आपल्याला स्थान म्हणजे काय ते माहिती आहे. स्थान म्हणजे काय? एकक, दशक, शतक वगैरे जे काय त्याचं स्थान असेल ते आपल्याला लिहायचं आहे. मग प्रत्येक अंकाचं काय करायचं? स्थान लिहायचं, आणि मग त्याच्यानंतर काय सांगितलंय, त्याच अंकाची काय करायची? स्थानिक किंमत. असं का केलं असेल त्यांनी, तर ते तुम्हाला असं दर्शवू इच्छितात की आपण ज्या स्थानावर अंक लिहितो त्याच्यावर जे शून्य येतात ते त्या स्थानाचं प्रतिनिधित्व करतात, म्हणून ते आपल्याला ते दर्शवत आहे. बघा आता कसं, आता इथं किती दिले? 35,705. आता तुम्हाला एक माहिती आहे, 5 हा किती स्थानी येतो? एकक स्थानी. हा दशक, म्हणजे बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मग हा 10,000 आहे, मग इथं काय करायचं? 10,000 लिहायचं. ठीक आहे, 10,000. मग आता किती याची स्थानिक किंमत? 3 ला 3 लिहिले, 1 2 3 4, मग 1 2 3 आणि 4. ओके, म्हणजे 10,000 स्थानावर आपण बघा, 10,000 स्थानावर किती शून्य देतो? 4 शून्य. तर मग इथंही आपण किती शून्य दिले? 4 शून्य. म्हणजे स्थानाचं, म्हणजे प्रत्येक अंकाचं जे स्थान आहे त्याचं या स्थानिक किमतीशी जे नातं आहे ते आपल्याला दर्शवत आहे. बघा, हे तुमच्या लक्षात आलं. आता त्याच्या पुढचं स्थान, 5चं स्थान किती आहे? 1000चं. मग तुम्ही इथं लिहिलं 1000. ठीक आहे, 1000. ठीक आहे, याला 1000 लिहू का मी पूर्ण? ठीक आहे, याला बघा 1000, पण हे काय? 10,000, मग याला 10,000 लिहा. असं परीक्षेत शॉर्टकट लिहायचं नाही, मी लिहिलं तरी. आता इथं 10,000 लिहिलं, मग हे 10,000. 10,000वर बी आपण 4 शून्य देतो, या 3वरही 4 शून्य आले. 1000वर किती शून्य देतो आपण? 3 शून्य. मग ह्या 5,000वर हे 5ची स्थानिक किंमत आपण जर इथं लिहिली, त्याच्यावर किती शून्य पडल? 3 शून्य. 1 2 3 हाय काय? 5,000. म्हणजे या स्थानाचं आणि स्थानिक किमतीचं काही रिलेशन आहे की नाही? तर आहे. हे बघा, हे किती आहे? 5,000. मग इथं 30,000 म्हणजे 10,000, आपण याला 10,000 म्हणजे 10,000 जर 3ला गुणलं, म्हणजे 3चा आणि 10,000चा जर गुणाकार केला तर हे उत्तर मिळतं. 1000चा आणि या 5चा जर गुणाकार केला तर हे उत्तर मिळतं. म्हणजे हे स्थान आणि अंकाची स्थानिक किंमत यामधला फरक आहे. म्हणजे हे स्थानिक किंमत आणि स्थान यातला संबंध आहे. आता इथे किती आहे? 7. आता 7 किती स्थानावर आहे? 100व्या, म्हणजे आपण काय म्हणतो? शतक. मग आता इथं लिहिलं शतक. शतक स्थानावर किती दिलाय? 7. मग 7वर किती अंक आहे? 2. मग लिहिले हे बघा 2, म्हणजे हे झालं 700. आता 0 10व्या स्थानावर एकक, दशक, मग दशक. पण आपल्याला एक माहिती आहे, 0 जर दशक स्थानावर आहे त्याच्या पुढे 1 शून्य ठेवला काय फरक पडतो? तोच. मग 30 त्याची काय स्थानिक किंमत. आता 0ला कोणत्याही संख्येने जर आपण गुणलं तर उत्तर काय असतं? 0. म्हणून तुम्ही दशक स्थानावर ठेवा, शतक स्थानावर ठेवा की 1000 स्थानावर ठेवा, 0 कुठेही आला असता तरी 0च राहिला असता, कारण 0ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर त्याचं उत्तर काय येतं? 0च येतं. सर हे गुणाकार हे काय सांगताय तुम्ही? त्याचा काय संबंध? पण याचं उत्तर असं लिहायचं. तुमच्या ह्या ज्ञानात भर पडावी म्हणून मी हे एक्स्ट्रा सांगतोय ते. ठीक आहे, पुढं आता हे 5 हे एकक स्थान. एकक स्थानावर 5, त्याच्या पुढे 0 आहे का? तर नाही, कारण त्याच्या पुढे संख्याच नाही. मग हे झालं याचं. तर तुम्ही परीक्षेत काय करायचं? याचं उत्तर लिहिताना असा बाण द्यायचा, याला असा बॉक्स करायचा मस्त पैकी. हे बघा असा, आता तुम्ही पट्टीनं आखायचा तो पेपरमध्ये लिहिताना, म्हणजे तुमचं उत्तर कसं एकदम चांगलं दिसेल. बघा असं. माझ्याकडं स्केल नसल्यामुळं मी हातानं ओढतोय. ठीक आहे, तुम्ही असं काय करायचं? याला पद्धतशीर असं उत्तर तुम्ही परीक्षेमध्ये लिहायचं. बघा आपण असं लिहून घेतलं आणि मारलं, पण तुम्ही अगोदर पट्टीनं स्केल करून असं करू
शकता. बघा आता ही प्रत्येक अंकाची स्थानिक किंमतही झाली आणि त्याचं स्थानही झालं. असं ह्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचे आहे. आता पुढील उत्तर कसे लिहायचे, सेम जसं हे लिहिलं तसंच. आता मी तुम्हाला डायरेक्टली इथं उत्तर लिहून दाखवतो. ठीक आहे, चालेल. आपण जास्त वेळ न घालवता याचे उत्तर तुम्हाला अशाला असे इथं देऊन टाकतो. चालेल, ठीक आहे. आता बघा, चला तर आपण काय केलेलं आहे, याचं सर्व उत्तर तुम्हाला इथे लिहून दिलेले आहे. बघा पहिल्याच उत्तर आपण जसं काढलं होतं तसंच आपण दुसऱ्याचं आणि तिसऱ्याचं उत्तर काढलं. दुसऱ्यामध्ये काय झालं, इथं 5 अंकी संख्या होती, इथं 6 अंकी झाली, म्हणजे लक्ष एक्स्ट्रा झालं. इथं 10,000 पासून पुढे. बघा आता इथं काय झालं, आता इथं 5 अंकी होती, इथं 6 अंकी झाली, इथं 7 अंकी झाली. आता 7 अंकीला आणखी 1 दशलक्ष लागतं, मग ते आपण एक एक वाढवून. बघा हे अशा प्रकारे तुम्ही या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर परीक्षेमध्ये लिहायचं. अशा प्रकारे उदाहरण संग्रह 5 मधला आपला प्रश्न क्रमांक 3 संपला. आता तुम्हाला दिसत असेल, बघा व्यवस्थित बघून घ्या कसं उत्तर लिहायचं ते. ठीक आहे, आता आपल्याला कितवा प्रश्न घ्यायचा आहे, 4था प्रश्न, जो की शेवटचा प्रश्न आहे उदाहरण संग्रह 5 मधला. बघा मित्रांनो, आता आपला शेवटचा प्रश्न. शेवटच्या प्रश्नामध्ये काय दिलंय, आतापर्यंत आपण काय दिलं, संख्या दिलेली असायची त्यावरून त्याचं विस्तारित रूप लिहायचो. पण आता त्यांनी काय दिलंय, विस्तारित रूप दिलंय आणि त्यावरून संख्या लिहायची सांगितले. असा प्रश्न ज्यावेळेस येतो तो खूप आपल्याला काळजीपूर्वक सोडावा लागतो, कारण याच्यात चुका होण्याचा खूप चान्स असतो. आता विस्तारित रूप लिहायला काय डोकं जास्त लावायची गरज आहे का, नाही. संख्या कोणत्या संख्येत सांगितलंय ती संख्या खाली लिहायची, त्याच्या समोर किती संख्या आहे तेवढे शून्य देऊन टाकायचे. मग याला कसं सोडवायचं, इथं मात्र आपल्याकडून गफलत होऊ शकते. त्यामुळं थोडं काळजीपूर्वक बघा. आता मी कसं सोडवतो, इथं आपल्याला जे गणित दिले ते प्रत्येक गणित काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला विस्तारित रूपावरून संख्या कशी लिहायची ते समजून जाईल. ठीक आहे, बघा इथं आपल्याला संख्येचं विस्तारित रूप दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला काय सांगताय, संख्या लिहा. मग असं विस्तारित रूप दिल्याच्या नंतर याच्याच पुढे बरोबर चिन्ह करायचं, कारण या सगळ्याची बेरीज काय असते, या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर जी संख्या मिळते तिचंच हे आपल्याला काय दिलेलं असतं, विस्तारित रूप दिलेलं असतं. आता हे लिहिताना कसं करायचं बघा मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं, हे 60 पहिले इकडची संख्या आहे, इकडली लिहिली तरी चालती, इकडून घेतलं तरी चालतं. आता इकडून घेणं आपल्याला सोपं जातं. मग आता आपण इकडून जर सोडवलं तर ते खूप सोपं होऊन जातं. मग कसं करायचं, पहिले 9 आहे ते 9 फक्त असे इथं लिहायचे. बघा तुम्हाला सोपी पद्धत सांगतोय, इकडून गेले तर तुम्ही फसाल म्हणून मी इकडून सांगतोय, इकडून. आता इथं बघा 9 लिहिले, आता इथं 70 आहे. आता हे 70 मधलं शून्य का दिलो आपण, तर त्याच्यानंतर एक संख्या होती म्हणून ह्या 7 नंतर एक संख्या आहे इथं आहे म्हणून इथं फक्त 7 लिहायचं. बघा 7 नंतर एक संख्या आहे म्हणून शून्य, या 7 वर एक शून्य. आता थोडं इकडे या, 6 घ्या, 6 वर किती शून्य आहे, 2. मग 6च्या नंतर किती संख्या पाहिजे, 2. बघा 6च्या नंतर 2 संख्या. आता इथं 4 आहे, 4च्या नंतर 3 शून्य आहे, म्हणजे 4 नंतर किती संख्या पाहिजे, 3. बघा आहे का, आहे. आता इथं 6 आहे, 6च्या नंतर 4 शून्य आहे, मग 6 लिहिल्याच्या नंतर 4 संख्या असतील का, तो हो. बघा म्हणून हे काय झालं, ठीक आहे, हे झालं याचं संख्या आणि या संख्येचं हे काय झालं, विस्तारित स्वरूप. आलं लक्षात, विस्तारित रूप किंवा विस्तारित स्वरूप. ठीक आहे, हे लक्षात आलं का तुमच्या. बघा इथं 9 होते, इथं 9 घेतले, इथं 7 का बरं घेतले, फक्त कारण त्याच्यानंतर एक शून्य आहे, मग इथं बी एक संख्या आहे. इथं 6 नंतर 2 संख्या, इथं 4 नंतर 3 संख्या, इथं 3 शून्य, इथं 6 नंतर 4 शून्य, मग इथं 6 नंतर 4 संख्या. आलं लक्षात, म्हणून इकडून सोडत यायचं ते आपल्याला सोपं जातं. आता बघा काही ठिकाणी तुम्हाला वेगळा प्रॉब्लेम दिसेल. इथं किती दिले, 5. मग याला सोडवताना इथं 5 लिहायचे. ठीक आहे, इथं किती दिले, 800. आता 8 नंतर किती संख्या पाहिजे मुलांना, बघा आता कसं गपलं खातो. इथं 5 तर तुम्ही लिहिले, पण 8 नंतर किती शून्य आहे, 2. मग 8 नंतर किती संख्या पाहिजे, 2. मग आता इथं जर तुम्ही असे 8 लिहिले, याच्यानंतर तर संख्या एकच येते. मग आता करायचं तर काय करायचं, जिथं असं असेल तिथं या दोन्हींमध्ये एक शून्य टेकवून द्यायचं, म्हणजे 8 आणि 0. बघा 8च्या नंतर किती संख्या झाल्या, आता 8च्या नंतर किती संख्या झाल्या, 2. मग सर शून्य आणला कोण, मग या शून्याचं यांनी विस्तारित रूप का नाही लिहिलं, शून्याला काही किंमतच नसते म्हणून त्यांनी त्याचं इथं विस्तारित रूपात ते घेतलं नाही. ते कधी घेतलं किंवा आपण काय करायचो, फक्त शून्य लिहायचो आणि नाही लिहिला तरी चालतो. मग हे असं पण चालू शकतं. आलं का लक्षात तुमच्या, आपण हे 5च्या जागी 5 लिहिले, पण इथं जे 8 दिलेले आहे त्याच्यानंतर 2 शून्य आहेत म्हणून आपल्याला 8 नंतर 2 संख्या हव्या होत्या, पण आणायच्या कुठून, जिथं संख्या दिलेली नाही
तिथं असं शून्य मांडायचं. आता बघा 7च्या नंतर किती शून्य आहे? 3. मग 7च्या नंतर संख्या किती आल्या पाहिजे? 3. मग बघा हे 7 लिहिली. 7च्या नंतर 3 संख्या आपोआप येऊन गेल्या. मग इथं किती? 20. 20च्या नंतर किती संख्या आल्या पाहिजे? 1 2 3 4. मग 4 संख्या आहेत का तिथे? आहेत. मग लिहा फक्त 2. ओके. आता इथं किती? 9. 9च्या नंतर किती संख्या यायला पाहिजे? 1 2 3 4 5. 5 संख्या येत आहेत का? बघा 5 ऑलरेडी येत आहेत. मग किती लिहायचे? हे फक्त 9. इतकं सोपं आहे ते. फक्त त्याला सोडवताना इकडून सोडवायचं. तुम्ही इकडून सोडवायला गेले तर ते चुकू शकतं, म्हणून इकडून त्याला सोडवता यायचं उलट. आता बघा ही संख्या लिहायची तुम्हाला ही. आता हे खूपच लंब दिलंय, कसं लिहायचं? ते खूपच लंब आहे. हे 7 आहे. मग थोडे इकडून घ्यायचंय. बघा हे 7 आहे. ठीक आहे. 7च्या नंतर 10 आहे. 10 वर 1 शून्य. मग आपण इथं एक संख्या असल्यामुळे 1 लिहू शकतो. बघा लिहिलंय आला. आता याच्यानंतर 500. 500 वर 2 शून्य. मग इकडे 2 संख्या आहे का? आहे. मग लिहा 5 फक्त. मग इथं किती? 9. 9 वर 3 शून्य. इकडे 3 संख्या आहे का? आहे. मग लिहा 9 फक्त. मग इथं 60. 60 वर किती? 4 शून्य. मग इकडे 4 संख्या आहे का? आहे. मग लिहा फक्त 6. सर हे तर खूपच सोपं आहे. तुम्ही फक्त पहिला आकडा टाकताय. पण केव्हा? जेव्हा इथं जितकी शून्य असतील तिकडं आपल्या संख्या दिसल्या पाहिजे. आता इथं 3 लिहितोय, पण इथं किती संख्या? 1 2 3 4 5 शून्य. मग 5 संख्या दिसताय का? दिसताय. मग लिहा ना फक्त 3 लिहायचे. आता इथं बघा 20. 1 2 3 4 5 6. किती? 6 संख्या आहे. 6. मग 6 संख्या आहे की इकडं? हे बघा 3 आणि 3 6. मग लिहा फक्त 2. लिहिले 2. ओके. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवायचे. आता याचं उत्तर खूप काळजीपूर्वक बघा. इथे किती दिलंय? 500. मग सर आता मी 500 लिहू का? फक्त 5 लिहू का? हे 500 लिहू? काय करू? तर याच्या नंतर आपल्याला काही दिलंय का? नाही. पण हे काय म्हणतं? 5च्या नंतर 2 संख्या आहेत. 5च्या नंतर 2 संख्या. मग कोणत्या आहे? इकडे तर आपल्याला दिसत नाही कोणत्या आहे. कोणत्या आहे माहिती का? नाही. जेव्हा माहित नसतं तेव्हा शून्याला शून्य टेकवून द्यायचे. बघा हे दिली टेकवून झालं. आता इथे 4000. 4 नंतर किती शून्य दिसले पाहिजे? किती संख्या दिसल्या पाहिजे? 3. 1 2 3. मग इकडे 3 संख्या आहे का? आहे. या 3 संख्या. मग लिहा 4 फक्त. कळालं का इथं कसं लिहायचं? हेच गणित फसव गणित होतं, जे तुम्हाला समजणं गरजेचं होतं. 8 नंतर 4 शून्य आहे. 4 संख्या दिसताय का? हो. मग लिहा इथं फक्त 8. हा. आता इथं 7. 7 नंतर 5 शून्य आहे. 5 संख्या दिसताय का? हो दिसताय. मग फक्त 7 लिहायचे. ओके. आलं लक्षात तुमच्या? बघा जसं इथं आहे तसंच. आता राहिलं शेवटचं. आता हे समजले म्हणजे शेवटचं काही अवघड आहे का? नाही. आता तुम्ही तर परत लिहिणार. हा चला 9 6. अरे आता काय? याच्यानंतर तो 2 संख्या पाहिजे होत्या. बरोबर. मग आम्हाला तर माहित आहे इथं जसं केलं तसंच. आता इथं तर आम्ही 6 डायरेक्टली 6 लिहू शकत नाही, कारण याच्यानंतर फक्त एकच संख्या होईल. पण याच्यानंतर 2 झिरो दाखवते, म्हणून हे चुकीचं होईल. इथं काय करावं लागेल? 6 वर शून्य द्यावं लागेल. बघा 6 नंतर 2 संख्या झाल्या की नाही? हे आणि हे गणित थोडं काळजीपूर्वक बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 वर 3 शून्य. मग बघा 1 वर 3 संख्या. 5 वर 4 शून्य. मग हे बघा 5 वर 4 संख्या. मग हे बघा 8 वर किती संख्या? 6 शून्य. मग 8 वर 6 संख्या आहे का? 6. 1 2 3 4 5. आई हे तर 5च भरताय. मग हे चुकलं ना. मग 8 वर इथं किती? 1 2 3 4 5 6. मग 8 वर इकडे किती भरायला पाहिजे? 6. इथं किती भरताय? 5. मग 8 वर काय करायचं? 6 भरवायचं. अशा. आता मोजा बरं. या 3 आणि या 3 6. 8 वर. आता झालं हे बरोबर. आलं लक्षात तुमच्या कसं करायचं तर? ठीक आहे. अशा प्रकारे आपण संख्यांचं विस्तारित रूप लिहिणं शिकलो आणि विस्तारित रूपावरून संख्या लिहिणं शिकलो. अशा प्रकारे आपला 5वा उदाहरण संघ पूर्णपणे संपलेला आहे. त्यामुळे आता इथेच थांबूया आणि आता शेवटचा उदाहरण संग्रह फक्त संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हा उदाहरण संग्रह आहे. त्याच्यात फक्त संख्या लहान मोठ्या कशा ठरवायच्या. आता याच्यानंतर कन्सेप्टही आहे की संख्यांचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा, पण मी तुम्हाला कन्सेप्ट आणि उदाहरण संग्रह एकाच व्हिडिओमध्ये टाकून आपला हा पूर्ण टॉपिक संपवणार आहोत. आपल्याला असं वाटलं होतं की आज आपला टॉपिक संपेल, पण तसं काही वेळेअभावी आपण काय केलं म्हणजे खूप लंबा आपला व्हिडिओ बनला असता, म्हणून आपण आता इथे थांबूया आणि अजून एका व्हिडिओ घेऊन मग नंतर आपण टॉपिक संपवूया. आता फक्त राहिलं काय? लहान मोठी संख्या ठरवणे तितकं आपलं बाकी राहिलं. लहान मोठी संख्या का शिकायचं बरं बाळांनो? तर ती याच्यासाठी शिकायचं की आपल्याला हे समजलं पाहिजे या गावची लोकसंख्या जास्त की त्या गावची लोकसंख्या. 2 गावची आपल्याकडे लोकसंख्या असली तर आपल्याला समजलं पाहिजे कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे, कोणत्या गावाची लोकसंख्या कमी आहे. लोकसंख्याच का तर नाही, एका ठिकाणी एका कॅनीमध्ये दूध आणलं
समजा 50 लिटर, एका गॅनीमध्ये दूध आणलं 60 लिटर, तर आपल्याला कळायला पाहिजे की कोणी जास्त दूध आणलं, कोणी कमी दूध आणलं. एखाद्याला मार्क पडले शाळेमध्ये, मग त्याचे मार्क कमी का माझे मार्क कमी, अशा गोष्टी आपल्या पाचवीच्या मुलांना शिकवण्यासाठी, फक्त तेवढ्यावरच नाही तर तुम्हाला काही पैसे दिले आणि सांगितलं कोणाकडे जास्त पैसे कोणाकडे कमी, तर तुम्हाला पहिले त्या रकमा काढायच्या आणि त्या रकमावरून ठरवायचं की कोणाकडे पैसे जास्त आहे कोणाकडे कमी. हा आपला जो सेन्स आहे, हा सेन्स डेव्हलप करण्यासाठी आपल्याला संख्याज्ञान हा चॅप्टर दिलेला आहे. त्यामुळे आपण आता इथंच थांबूया आणि शेवटचं लेक्चर झालं म्हणजे आपला हा टॉपिक संपला. धन्यवाद.